वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्याचा वापर करून आपण देव स्वच्छ करणार आहोत। चला मग आपण दोन पद्धती मी सांगणार आहे। दोन पद्धतीपैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडते ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपण देव स्वच्छ करायचे आहे। तर आधी मी तुम्हाला एक मूर्ती दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल। आता ही समजेल तुम्हाला की ह्या मूर्तीवर खूप काळं झालेलं आहे कुंकामुळं। कुंकू हळद कुंकू आपण लावतो त्याच्यामुळे काळोखा ह्या मूर्तीवर चढलेला आहे। तर आता देव कसे स्वच्छ करायचे तर दोन तुम्हाला मी पद्धती सांगणार आहे। तर एक पहिली पद्धत आता तुम्हाला मी सांगते त्याचं साहित्य काय आहे। तर तुम्हाला सगळेच देव तसे दिसत असतील तर पहिली गोष्ट तुम्हाला घ्यायचं आहे ती म्हणजे आपलं डाळीचं पीठ। त्यानंतर घ्यायचं आहे ती म्हणजे दही। ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे लिंबू। आता ही जी लिंबू आहे दिसत असेल तुम्हाला, ही मी आधी चिरलेला आहे, चिरून ठेवलेला आहे, त्याचा वापर करायचा आहे। नंतर घ्यायचा आहे खायचा सोडा। त्याचबरोबर आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे चिंच। ह्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये पहिली पद्धत मी तुम्हाला वेगळी दाखवणार आहे आणि ही जी गरम केलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये आपण चिंच टाकून द्यायची आहे अशा रीतीने। मग आता ही चिंच पाण्यामध्ये टाकून दिली की ती आता थंड होईपर्यंत थांबायचं आहे। त्यावरचं आता मी तुम्हाला पहिली पद्धत सांगते। तर ही जी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे ती म्हणजे दही। तर मी दही टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर मीठ टाकून घेतलेलं आहे दही आणि आता ही जी आहे मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। तर लक्षात ठेवा डाळीचं पीठ आपल्याला माहिती की खूप आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लागतच असतं। त्याचबरोबर आपल्याला माहिती की चेहऱ्यासाठी सुद्धा खूप जण डाळीच्या पिठाचा वापर करतात आणि दहीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। पण दही तुम्ही घरचं घ्या किंवा तुम्ही बाहेरून आणला दुकानातून आणला तरी चालेल। तर अशा रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला जमलं तर तुम्ही मधाचे थेंब टाकलात तरी चालेल, थोडीशी साखर टाकलात तरी चालेल। म्हणजे काही जेवढं आपण पंचामृताला गोष्टी घेतात फक्त तूप सोडून सगळ्या गोष्टी घेतल्यात तरी चालेल। अशा रीतीने सुद्धा तुम्हाला देव स्वच्छ करता येतात। नंतर जी लिंबू आहे ती आपल्याला अर्ध लिंबू ह्याच्यामध्ये पिळायचं आहे। आणि लक्षात ठेवा जास्त रस असावा, रस जास्त टाकायचा लिंबाचा, कमी पडू नये। लक्षात ठेवा तुम्ही एक लिंबू पिळलात तरी चालेल। तर अशा रीतीने ही पूर्ण पेस्ट एकत्र करायची आहे। आणि ते झाल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्ही खायचा सोडा सुद्धा किंचितसा टाकायचा आहे। तुम्हाला दिसत असेल की आता ही जी आहे पीठ थोडंसं फुगेल। जसं आपण थोडंसं खायचा सोडा त्यात कशामध्ये मिक्स केला कसं ते पीठ फुगतं तसं। तर अशा रीतीने आपल्याला ही पहिली पद्धत आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे। ही जी देव आहेत सगळे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। आता इथं ठेवते म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील अशा रीतीने समजा, म्हणजे तुम्हाला देव पण दिसतील। तर आधी मी ताट धुलेलंच आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तर ही पाणी जी आहे मी ह्याच्यामध्ये चांगले देव भिजू द्यायचे आहेत आपल्याला। समजा ह्यांच्यावरचं कुंकू ती थोडंसं निघून जाईल। तर अशा रीतीने आता ही देव स्वच्छ करून घ्यायची आहेत म्हणजे आता ही पाण्यामध्ये भिजत आहेत। आपल्या इकडं पीठ पण रेडी झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल बघा कसं फुगलेलं आहे पीठ पूर्ण। तुम्हाला वाटलं खायचा सोडा तुम्ही वापरू शकता किंवा नाही वापरला तरी चालेल, तुम्हाला जसं वाटेल तसं। डाळीचं पीठ आणि लिंबूचा रस जर जास्त टाकला तरी चालेल। म्हणजे लिंबू एक वापरायचं आणि डाळीचं पीठ आणि दही वापरायचं अशा रीतीनं आपल्याला आता मी तुम्हाला एक एक पद्धत दाखवते। तर आता मी तुम्हाला ही जी ताट आहे खाली ठेवते म्हणजे तुम्हाला पण एक एक देव मी आता स्वच्छ करताना दिसेल। आता ही जी पीठ आहे त्याच्यापासून आपण गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ करून घेऊया। तर लक्षात ठेवा ही जी पीठ आहे ही पीठ थोडंसं तुम्ही आपलं जी लिंबू घेतलेलं होतं आपण ह्याचा वापर करायचा आहे। म्हणजे लिंबाचा वापर करून पीठ लावायचं त्या लिंबाला आणि मूर्ती स्वच्छ करायची आहे। अशा रीतीने आपल्याला
मूर्ती घासायची आहे, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने ही पहिली पद्धत आहे. डाळीचं पीठ, थोडंसं दही, लिंबाचा रस, ह्या 3 वस्तू मिक्स करायच्या आहेत आणि थोडासा खायचा सोडा. खायचा सोडा नाही टाकला तरी चालेल, फक्त लिंबाचा रस जास्त वापरायचा आहे. आणि आता ही मूर्ती स्वच्छ, म्हणजे खूप वेळ त्याला असं लिंबाची जी फोड आहे त्यानं असं घासायचं आहे, म्हणजे असं स्वच्छ करायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे निघावं सगळं म्हणून. आणि जास्त कुंकू ती लावल्यामुळे जास्त खराब होतं त्याच ठिकाणी, दुसरीकडे नाही. पण कुंकू आपण ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणी जास्त देव हे दिसतात, काळवटलेले दिसतात. त्याच्यासाठी ही घरातली पद्धत आहे. खूप गोष्टी बाहेरून आपल्याला माहिती होत आहेत. त्याच्यामध्ये बाहेरून म्हणजे एक लक्षात ठेवा की आपल्याला माहिती आहे पितांबरी असेल किंवा जी लिक्विड निघाली आहे त्याच्यामुळे देव लगेच स्वच्छ होतात. पण कधी कधी काय होतं, घरामध्ये पितांबरी संपली असेल किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती लिक्विड जर संपलं असेल तर मग आपण देव कसे स्वच्छ करायचा असा कधी कधी प्रश्न पडतो. म्हणून ही सोपी पद्धत शास्त्रशुद्ध पद्धतीनं किंवा आपल्या घरामध्ये ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्याच्यापासून आपल्याला देव स्वच्छ करायचे आहेत. आणि जितका आंबटपणा असेल तितके देव छान निघतात, हे लक्षात ठेवा. अशा रीतीने तुम्हाला देव स्वच्छ करायचे आहेत. ही दिसत असेल तुम्हाला. नंतर मी आता थोडं हातानं पण हे करते, पण लिंबानंच करा. खाली पण हो काय, देवाच्या खालच्या मूर्तीच्या खालीसुद्धा खूप घाण होतं, म्हणजे तिथं पण काळवटलेलं होतं. कधी कधी पाण्याचा बदल जर झाला देवांच्या मूर्तींना तरीसुद्धा देवांचा कलर बदलतो, म्हणजे काळवटलेले आपल्याला दिसतात. तर अशा रीतीने आपल्याला देव स्वच्छ करायचे आहेत. तर तुम्हाला फक्त लक्षात ठेवा, लिंबाचा वापर नक्की करा आणि जेवढा प्रयत्न होईल तितका. आणि तुम्ही अशा पद्धतीने जर देव कधी घासले असतील ते पण मला सांगा. किंवा खूप जण ब्रशचा वापर करतात, तर ब्रशचा वापर करू नका. आपल्या देवांना आपण हातांचा वापर करा किंवा तुम्ही लिंबाच्या फोडीनं तुम्ही देव धुवू शकतात किंवा स्वच्छ करू शकतात. तर आता आपण बघूया मूर्ती कशी दिसते. तर तुम्हाला दिसत असेल अशा रीतीने आता मूर्ती दिसत आहे आणि खूप छान पद्धतीने निघतं, माहिती का. खूप छान पद्धतीनं मूर्ती आपली स्वच्छ होते. आणखी एकदा मी दुसऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ करते, फक्त तुम्ही एकदा बघा. त्यानंतर आता आपण घेऊया ती म्हणजे बाळकृष्ण. अशा पद्धतीनं तुम्ही एक पद्धत, आता ही बघा, ही कशी दिसत आहे, थोडीफार काळवटलेली दिसते. आता गणपतीची बघा, म्हणजे थोडासा फरक तुम्हाला लगेच ओळखू येईल. आहे का नाही फरक, किती महत्त्वाचा आहे आणि कसा फरक दिसतो बघा. आता मी तुम्हाला जी दुसरी पद्धत आहे ती सांगते. ही जी मी गरम पाणी केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल गरम पाणी, त्याच्यामध्ये चिंच टाकली आहे, त्याच्यामध्ये पण थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे. खूप जण काय करतात, रांगोळी पण टाकतात. रांगोळी टाकून, पण ती मला काय पद्धत आवडली नाही. रांगोळी टाकून मिक्स, म्हणजे रांगोळी टाकून त्याच्यामध्ये चिंच मिक्स करून देव स्वच्छ करतात. तर मी ह्याच्यामध्ये गरम पाणी केल्यामुळे आणि चिंच आंबट असल्यामुळे थोडासा फेस आलेला आहे खायचा सोडा टाकल्यामुळे. तर आता ही जी चिंच आहे तुम्हाला दिसत नसेल, आता बघा, ही जी गरम पाणी आहे थंड झालेलं आहे, त्याच्यानंतर मग मी ही चिंच आहे. तर पाणी खूप गरम करायचं जितकं जमेल तितकं, आणि थंड पण तसंच होऊ द्यायचं कारण की आपल्याला पुळू शकतं. तर आता ही चिंच जी आहे ती चिंचाने मी आता देव स्वच्छ करते. पण मला ती पहिलीच पद्धत मी तुम्हाला असेही सांगते की चिंचानं पण देव स्वच्छ होतात, पण जरा वेळ लागतो. पण ती पद्धत, जी पहिली पद्धत तुम्हाला सांगितली मी दही ती मिक्स करू, ती वाली पद्धत नक्की करा. पण ही 2 पद्धती आहेत. तुमच्याकडे ज्या पद्धतीनं तुम्हाला देव स्वच्छ करता येतील त्या पद्धतीनं तुम्ही देव स्वच्छ करू शकता. तर हो का, लगेच ह्याच्यावरचं काळपट निघालेलं आहे, काळापणा निघालेला आहे मूर्तीवरचा. पण 2 पद्धती मी ज्या सांगितल्या त्या पद्धतीनं तुम्ही दोन्हीपैकी एक पद्धत करा. म्हणजे कसं, आपल्याकडं कोणती गोष्ट कधी असते, कधी कधी काय होतं माहिती आहे का, दही नसतं, कधी कधी लिंबू नसतं. मग चिंच जर आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर त्याच्यामध्ये फक्त खायचा सोडा मिक्स करायचा आहे आणि गरम पाणी करायचं आहे. अशा रीतीने सगळी मूर्ती स्वच्छ करायची आहे. आता चिंच मऊसूत होते आणि हो का, खूप छान देव निघतात, खूप छान, खूप छान. आणि चांगल्या पाण्यानं धुवायचे, नंतर पुसायचे. चांगले पुसल्यानंतर पण डागं मूर्तीवर पडत नाहीत. म्हणजे एक कपडा करायचा आणि त्या कपड्यानं रोजच्या रोज देव धुले, आंघोळ घातली की लगेच आपण त्या कपड्यानं स्वच्छ करायचे. आपला प्रयत्न करायचा, तितका प्रयत्न करायचा असतो पूजेमध्ये. म्हणजे आता
आता एखादा दिवस आता गुरुवार आला की आपल्याला वाटते की अरे देव स्वच्छ करावे, किंवा पौर्णिमा आले की वाटते आपल्याला देव स्वच्छ करावे. तर ह्या 2 पद्धती आहेत. मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवत आहे. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती पद्धतीने तुम्ही देव स्वच्छ करू शकता. ह्या चिंचाला सुद्धा किती छान देव निघालेत. पण मी पहिली पद्धत करते कारण की मला ती बरी वाटते. आणि अशा रीतीने हो का, ब्रशचा वापर फक्त तुम्ही टाळा. खूप प्रयत्न करा टाळायचा. तर एकदा आपण पाण्याने धुवून घेऊया. खूप वेळ देव धुवायचे, म्हणजे खूप वेळ जर तुम्ही प्रयत्न केला तर खूप छान देव निघतात. आणि चिंच पण खूप आंबट असली का आणखी छान निघतात. तुम्हाला दिसत असेल बाळकृष्ण, तर अशा पद्धतीने बाळकृष्ण निघालेला आहे. आणि आता आपण गणपतीची मूर्ती ते दाखवते. बघा, इथला कुंकू छान निघालेला आहे. इथलं जे कुंकाचं आहे हे निघालेलं आहे. ही काळवट जी मध्ये आहे त्या डिझाईनमुळं तिथं हात जात नाही आहे, तिथं आंबटपणा जात नाही, म्हणून तिथलं निघालेलं नाही. आणि ही दोन्ही मूर्ती बघा सेम सेम दिसत आहेत. आणि तिसरी मूर्ती म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते ती म्हणजे अन्नपूर्णा. आता ही 3 मूर्ती बघा. आता ह्या मूर्तीमध्ये खूप फरक आहे, कारण की ही मूर्ती आणखी स्वच्छ करायची राहिलेली आहे. काळवटपणा तिच्या मूर्तीवर दिसत आहे, लालपणा उमटलेला आहे. आणि ही 2 बघा खूप छान दिसत आहेत. तर अशा पद्धतीने ह्या 2 पद्धती आहेत. तुम्हाला कोणती पद्धतीचा वापर करायचा त्या पद्धतीने तुम्ही देव स्वच्छ करू शकता. मी आता सगळे देव स्वच्छ करते आणि तुम्हाला दाखवते. तर मी आता सगळे देव स्वच्छ करून घेतले आहेत चिंचाचा पाण्याचा वापर करून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डाळीचं पीठ, दही आणि खायचा सोडा, लिंबू या गोष्टींचा वापर करून सुद्धा मी देव धुलेले आहेत. तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणती पद्धत आवडली ती नक्की सांगू शकता. आणि अशा रीतीने तुम्ही देव स्वच्छ करू शकता घरातल्या वस्तूंचा वापर करून. तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीनं देव दिसत आहेत. आणि मी तुम्ही पहिला जी फोटो आहे, जी पहिले देव दिसत होते त्यांचा पण फोटो मी त्या स्क्रीनवर लावते, म्हणजे तुम्हाला ओळखू येईल की दोन्हीमध्ये किती फरक आहे. दोन्ही पद्धतीपैकी कोणती पद्धत तुम्हाला आवडली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.